कालच्या व्हिडिओमध्ये मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये चकलीची भाजणी कशी तयार करायची याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। आता त्याच भाजणीच्या पिठापासून आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत चकली बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे आपल्याला जे भाजणीचे पीठ आहे ना ते साधारणतः मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये वजनाने घेतलेलं आहे। त्यानंतर मेजरिंग कपाने म्हणाल तर बरोबर 4.5 कप हे भाजणीचं पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे। मोजून आपल्याला याकरता घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला पाण्याचा अचूक अंदाज यावा, यासाठी आपल्याला हे भाजणीचं पीठ मोजून घ्यायचं आहे। आता 4.5 कप भाजणीच्या पिठासाठी बरोबर इथे मी 4 कप पाणी घेतलेलं आहे। आता आपण याची मस्त अशी उकळ काढणार आहोत। त्यापूर्वी यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, साधारणतः इथे मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर, घरातली लाल मिरची पावडर टाकलेली आहे। हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा। त्यानंतर पाव वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही इथे बटर सुद्धा वापरू शकता। चमच्याने म्हणाल तर 4 चमचे आपल्याला एवढं हे तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण जास्त होता कामा नये। चवीपुरतं मीठ घातलं, त्यानंतर पांढरी तिळही घातलेली आहे। त्यानंतर पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे। पीठ फटाफट मिक्स करायचं आहे। जेव्हा पीठ मिक्स करू ना गॅस आपल्याला बंद करायचे आहे। झाकण ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं अशीच उकळ ठेवायची। त्यानंतर एखाद्या परातीत घ्यायची, थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला ही छान अशी स्मॅशरने मळून घ्यायची आहे, कारण उकड भरपूर गरम आहे। त्यानंतर थंड झाले की थंड पाण्याचा हात लावून मस्त अशी आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। साधारणतः 4 छोटे छोटे गोळे तयार करून घेतले, त्यातला एक गोळा मी काढून घेतला आणि बाकीचे गोळे झाकून ठेवलेले आहे। ही जी उकड आहे ना जास्त सैलही झाली पाहिजे नाही आणि जास्त घट्टही झाली नाही पाहिजे, कारण घट्ट झाली तर चकली पाडत असताना तुकडे पडतात आणि सैल जर झाली तर चकलीला काटे पडत नाही। त्यानंतर तेलाचं जे टेम्परेचर आहे ना अजिबात कमी किंवा जास्त नसावं, मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे चकलीचे बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तळून काढायचे आहे। मस्त अशी आपली चकली तयार।